डिसेंबरला रिलीज होणाऱ्या फुगेमध्ये यावेळी 2 नवीन कलाकार आहेत. पहिलाच सिनेमा आहे त्यांचा. नाही ओळखलं? अहो मग हे बघा ना. नाही, हे स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नाही, हे स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी आहेत, मराठी इंडस्ट्री मधले नवीन कलाकार. काय सध्या दोघांनी असलंच बेरिंग पकडलंय आणि त्यांनी आमच्याशी ही संपूर्ण गप्पा अशाच पद्धतीने मारल्या. सर्वात आधी तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. पहिल्यांदाच काम करतायत ना. पण खूप छान वाटतंय. म्हणजे पहिल्या सिनेमाला इतक्या मोठ्या लोकांबरोबर काम करताना आम्हाला खूप आनंद होतोय. कारण स्वप्नील भावे म्हणून याचा आणि सुबोध जोशी म्हणून माझा हा खऱ्या अर्थाने पहिला सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे आम्हाला या मातब्बर लोकांनी भरलेल्या सिनेमा सृष्टीमध्ये काम करता येतं. याचा विलक्षण आनंद आहे. काटा आला बघ. काटाने काटा काढूया. आणि खूप आभार मायबोलीचे पण की नवोदित कलावंतांना वाव देऊन तुम्ही आमच्याबरोबर या गप्पांचा कार्यक्रम इथे अरेंज केला. कारण ज्यांनी सगळे एस्टॅब्लिश ॲक्टर्स बरोबर करतात. सो थँक्यू मायबोली, थँक्यू. वेल, सिनेमा शूट होण्यामागची ही सॉलिड स्ट्रॉंग स्टोरी आहे. मी आणि स्वप्नील आम्ही दोघेही खूप जुने एकमेकांचे मित्र आहोत, फॅमिली फ्रेंड्स आहोत. आणि आम्ही सुट्टी काढून कधी नव्हे ते गोवा बघायला म्हणून आम्ही गेलो होतो. आणि गोवा बघत आम्ही दोघं स्कूटरवरनं गोव्याचा आनंद घेत फिरत होतो. बीचवरती जात होतो, समुद्रात उड्या मारत होतो, पबमध्ये जात होतो. ते काय खेळतात, पैसे देतात मिळतात ते कसिनो तर कसिनो खेळत होतो. आणि हे सगळं करताना मला असं वाटतं की अतिशय चतुर चाणक्ष या स्वप्नातही वाघमारे जोशी आहेत की ज्यांना खबर लागली की आम्ही दोघं गोव्यात आहोत. आणि खूप क्राईम पेट्रोल करतात. त्यांना कॅन्डिड शूटिंगची खूप सवय लागते. आणि त्यांना खरं तर या सिनेमासाठी त्यांना कोणीतरी नाववाले ॲक्टर्स पाहिजे होते, पण त्यांना कोण तारखा देणार आणि असा विषय कुठेतरी शूट करायचा तर कोण वेळ देणार, किंवा मग मराठीची बजेट परवडत नाही वगैरे अनेक गोष्टी. सो नवीन मुलांच्या शोधात असताना त्या रेकीसाठी म्हणून गोव्यात आल्या होत्या आणि त्यांच्या नजरेला आम्ही पडलो. आणि त्यांनी MMS जसं लपून छपून शूट करतात तसे आमचे कॅन्डिड शॉट्स त्यांनी शूट केले. आम्हाला माहिती पण नव्हतं. आणि अचानक एक दिवशी हे पोस्टर लॉन्च झालं आणि आम्हाला कळलं की आमच्या या ट्रिपवरती ह्या लोकांनी सिनेमा बनवला आहे आणि तसं फुगे असं नाव यांनी ठेवलं आहे. आदित्य, आपण फिल्म बघायला जातोय. नको, तुम्ही दोघं जा. सकाळपासून सांगितलं नाही मी कशी दिसते. ऋषा म्हणतो तू टवका दिसतेस. ऋषा, नाही मलाही तेच वाटतं की मी टवका दिसते. या सिनेमातून 2 जिगरी मित्रांपैकी एकाची गर्लफ्रेंड असणं हे दुःख काय असतं हे प्रार्थनाने अनुभवलंय आणि तेच तिने आमच्यासोबत शेअर केलं. नाही, मला असं वाटतं की जगातल्या सगळ्याच मुलींनी अनुभवलं असेल. कारण सगळ्याच मैत्रिणींच्या मुलींच्या आयुष्यात त्यांचा जो कोण हजबंड और बॉयफ्रेंड असेल त्यांचा कोणीतरी एक बेस्ट फ्रेंड असतोच. आणि मग आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेम्स येतातच. सो तसं मला काही खूप ॲक्टिंग, जसं यांनी सांगितलं ह्यांच्या पण हे लोक पण तिथे फुगेसाठी गेले नव्हते. ते लोक फॅमिली पिकनिकला गेले होते आणि ते शूट केलं. तसं माझ्या आयुष्यात पण मी पण अशीच आहे. सो मला असं वाटलं नाही शूट होते, फक्त कॅमेरा ठेवून दिला होता आणि बॉयफ्रेंड बदलला होता. बाकी मी तेच केलं आहे सगळं. तिथे गेल्यावर मला फोन करायचा, मेसेजेस करायचे, स्काईपवर रोज बोलायचं. हां, आणि तिथे काय काय घडतंय ना ते सगळं खरं खरं सांगायचं. प्रॉमिस. ठीक आहे. आय लव्ह यू. आय मिस यू. या आय नो. चल पॉपकॉर्न आण. चला, या नवीन सुबोध स्वप्नीलला तर आपण भेटलो, पण आता आपण भेटूया लेखक स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेंना. स्टान्स बद्दल एक मिनिट. आले 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 स्वप्नील सुबोध आले. तर आम्हाला सांगा या कथेच्या प्रवासाबद्दल. नाही, माझा हात सतत चालत असतो त्यामुळे आम्हाला. बरं, आम्ही दोघं एकदम लिहितो. सॉरी. नाही बोला. आम्ही दोघांनी एकत्र कथा लिहिल्यामुळे पेन एकच असतं आमच्याकडे, परवडत नाही. पैसे आमचे कितीतरी राहिलेले आहेत पण लिहायचं खूप असतं त्यामुळे आम्ही दोन्ही. आणि तुम्ही काम करा, ॲक्च्युली आम्ही लेखक आहोत त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही बोलणार नाही. आम्ही नंतर तुम्हाला उत्तर मेलवर लिहून पाठवतो. आम्ही लिहितो सगळं. आमचं लिखाण चालूच आहे. स्पीक प्लीज. आम्ही जेव्हा माणसाच्या सूक्ष्म पोकळीचा जेव्हा आम्ही विचार करतो, त्याच्या आतमध्ये मेंदूमध्ये दडलेल्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही विचार करत असतो तेव्हा मला असं वाटतं की ते बाहेर येण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक, जसं आपण म्हणतो की खोकला आला की माणूस खोकतो, ओकारी आली की माणूस ओकतो, तसा विचार सुटले की माणूस लिहितो. तर त्याच भावनेने आम्ही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या अंतर्मनामध्ये एक वेगळं भावविश्व दडलेलं असतं आणि त्या भावविश्वाचा निचरा कुठेतरी व्हायला पाहिजे.
आणि तो निचरा करत असताना आपल्या ज्या आतमध्ये दडलेल्या वेदना आहेत त्यांना मूर्तरूप दिलं गेलं पाहिजे, कारण ते मूर्तरूप देत असताना माणसाच्या आंतरिक पटलांवर जे बदल होत असतात ते विश्वाचं कुठेतरी एक नातं सांगण्याचं माणसाचं एक जे सातत्याने धडपड चालू असते ते आजूबाजूचं एक शनी नावाचा ग्रह आहे. माणसांना कळेल या शब्दात बोलात, लेखक सोडून नॉर्मल माणसांना. एनिवे, पण हे लिहिताना आम्ही दोघं खरोखर एका जिममध्ये व्यायामाला जात होतो आणि व्यायाम करता करता त्या ट्रेडमिलवरती चालता चालता आम्हाला अनेक गोष्टी डोक्यात येत होत्या, त्यातल्या काही पटत होत्या, काही पटत नव्हत्या. आणि अचानक एका क्षणी आमच्या लक्षात आलं की अरे ही गोष्ट जाम भारी आहे, ह्याच्यावर काहीतरी इंटरेस्टिंग होऊ शकेल. आणि मग आम्ही थांबलो. मग आम्ही दोघं मिळून त्या गोष्टीला डेव्हलप करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काय काय अजून शक्यता होऊ शकतील त्याचा विचार करायला सुरुवात केली. मग हेमंत ढोमे इन झाला. त्यांनी पटकथा संवाद त्याची केली आणि मग स्वप्नाताई वाघमारे यांनी त्याचं दिग्दर्शन करायचं ठरवलं. या सिनेमाच्या निमित्ताने प्रार्थना आणि सुबोधला स्वप्नीलला जवळून ओळखण्याची चांगली संधी मिळाली आणि म्हणूनच आम्ही त्यांना एक टास्क दिला, स्वप्नीलच्या फेवरेट गोष्टी गेस करण्याचा. बघूया तर कोण जास्त ओळखताय. आवडतं जेवण व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. दोघांनी एक सुरी उत्तर दिलंय. उत्तर 100% बरोबर आहे. आवडती मराठी फिल्म? आवडती मराठी फिल्म पिंजरा. 100% बरोबर. पण ह्याचं ऐकून दिलं ना तू? हा, पण येस, पिंजरा ऍब्सोल्युटली करेक्ट. वा वा सुब्या, क्या बात आहे. आवडतं मराठी गाणं? हे फुगे. माझं निर्विवाद हेच आवडतं मराठी गाणं. सध्याचं माझं सगळ्यात आवडतं गाणं हे ऍब्सोल्युटली. दोघांनी बरोबर उत्तर दिलंय. फक्त माझी विनंती आहे की या पॉइंटला प्रार्थनानी 2 ओळी या गाण्याच्या गाऊन जोरदार टाळ्या. ती फार सुंदर गाते. जोरदार टाळ्या प्रार्थना. जगायचे संधी उडायचे रंगबिरंगी जिंदगीचे हे फुगे. वा वा. पाहिलं, प्रार्थनाचं व्हरायटी म्हणजे ती पाहिलं तुम्ही? विविध प्रकारचे फुगे दाखवते. म्हणजे हवा भरत असलेले, हवा सुटलेले, असे वेगवेगळे किंवा पिचलेले, फुटलेले असे वेगवेगळे फुगे तिच्या आवाजातून दाखवण्याचं सामर्थ्य तिच्या आवाजात आहे. त्यामुळे आता जो तिने फुगा दाखवला तो हवा हळूहळू चालत असलेला फुगा. कसं? हे फुगे. तर ते हवा गेलेला फुगा त्याच्यातनं ती दाखवू शकते. ते कौशल्य सगळ्या लोकांकडे. जोरदार टाळ्या. नेक्स्ट क्वेश्चन. व्हेरी गुड प्रार्थना, थँक्यू यार. सुपर यार. फेवरेट गाडी? पजेरो. BMW. पजेरो इज द राईट आन्सर. व्हेरी गुड. टुंपा, सो सॉरी, पण पजेरो. आता नवीन BMW का घेतली? मग पजेरोच घ्यायची होती दुसरी पण. एक पजेरो असतो ना, परत पजेरो. आवडती का आता? म्हणून 10 घ्यायच्या. अगं मला माझी बायको पण खूप आवडते. अगं त्याची टॅक्सी सर्व्हिस नाही घेतील आम्हाला. लॉजिक असं नसतं. टुंपा आवडते म्हणून परत परत तेच नाही करत आपण. मला वाटलं BMW अच्छा घेतली. काय फेवरेट रंग? ठरलंय आपलं वाईट. ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हाईट इज द. वा वा, सगळी उत्तरं बरोबर आलेली आहेत. क्या बात आहे. एक चुकून. फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन? भारतातलं आवडतं पिकनिकचं ठिकाण? गोवा. क्या बात आहे. वा 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 टुंपे, क्या बात आहे. सुपर. पैकीच्या पैकी गुण. पाहिलत तर अशी फुल धमाल मस्ती करत यांनी हा इंटरव्ह्यू केला आणि अशी भरपूर धमाल यांच्या सिनेमात सुद्धा आहे. तर तुम्ही तो नक्की जाऊन पहा. ओके.